नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 11वा, विषय इतिहास, प्रकरण 3. भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये भारतातील ताम्रपाषाण युग, ताम्रपाषाण युगीन महाराष्ट्र, भारतातील महापाषाण युग या घटकावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान क्रमांक 1. अस्थिकुंभावरील रिकामी जागा या प्राण्यांच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे. पर्याय आहेत: अ. हरिण, ब. मोर, क. मासा आणि ड. बैल. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. अस्थिकुंभावरील मोर या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे. विधान क्रमांक 2. बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर रिकामी जागा भांड्यांचे उत्पादन होत होते. पर्याय आहेत: अ. दगडाच्या, ब. तांब्याच्या, क. मातीच्या आणि ड. काचेच्या. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क. बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते. विधान क्रमांक 3. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम रिकामी जागा या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. पर्याय आहेत: अ. सावळदा, ब. माळवा, क. हडप्पा आणि ड. कायथा. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. प्रश्न क्रमांक 2. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोडी 1. सावळदा याची जोडी आहे दायमाबाद. ही जोडी योग्य आहे. 2. माळवा संस्कृती याची जोडी दिलेली आहे नावडा टोला. ही जोडी बरोबर आहे. 3. आहाड संस्कृती याची जोडी दिलेली आहे सोनपूर. ही जोडी चुकीची आहे. आहाड संस्कृतीची योग्य जोडी उदयपूर बालाथल ही योग्य आहे. 4. जोरवे संस्कृती याची जोडी इनामगाव. ही जोडी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3. संकल्पना चित्रे पूर्ण करा. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी व भीमा या नदींच्या खोऱ्यात पुणे, नाशिक, नगर, नंदुरबार या सध्याच्या जिल्ह्यात झालेला आहे. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतील वापरातील भांडे: लाल रंगाची भाजलेली मातीची भांडी, तोटीची भांडी, वाडगे, कुंडे, चंबू, घडे अशा विविध घाटांची व नक्षीदार भांडी. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतील घरांची रचना: आयताकृती व प्रशस्त घरे, गोल खड्डा करून बांधलेल्या झोपड्या, धान्यांच्या साठवणीसाठी बळद, कुडांच्या भिंती, आडभिंती घालून घराचे 2 भाग. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतील व्यवसाय: शेती उद्योग, मातीची नक्षीदार भांडी बनवणे, रंगीबेरंगी खड्यांचे मणी, सूक्ष्म अस्त्रे
व तांब्याच्या वस्तू तयार करणे. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतील दफनविधी. जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताने अवस्थेत पुरले जाई. मृत व्यक्तीला 4 पायांच्या फुगीर रांजणात बसवलेल्या अवस्थेत पुरत. मृत बालकांना कुंभाच्या आत झोपवून त्यांच्या तोंडाशी दुसऱ्या कुंभाचे तोंड बांधून जोडून हे दोन्ही कुंभ पुरत असत. महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीतील आहार. गहू, बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ इत्यादी धान्य. प्राण्यांचे मांस व मासे इत्यादी हे सर्व महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतील आहे. समोर दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. हडप्पा येथील यच दफनस्थळातील अस्थिकुंभावर कोरलेले प्रतीके. 1. सूर्य. 2. चंद्र. 3. हरिण. 4. मासे. 5. मोर. हे सर्व हडप्पा येथील यच दफनस्थळावरील अस्थिकुंभावर कोरलेले प्रतीके आहेत. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. बनास संस्कृती. 1. राजस्थानातील मेवाड प्रदेशात आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. 2. इसवी सन पूर्व 4000 वर्षापूर्वी बनास नदीच्या उपनदीवर हे गाव वसलेले आहे, म्हणून या संस्कृती आहाड संस्कृती किंवा बनास संस्कृती असे म्हणतात. 3. उदयपूरजवळ बालाथल आणि गिलुंड ह्या संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे आहेत. 4. बालाथलमध्ये मोठ्या प्रमाणात मातीची भांडी, हत्यारे व वस्तू तयार होत असत. माळवा संस्कृती. इसवी सन पूर्व 1800 ते 1200 या कालखंडात मध्य प्रदेशात माळवा संस्कृती अस्तित्वात होती. 2. नर्मदा नदीवरील महेश्वरच्या पैलतीरी नाव डाटोली हे या संस्कृतीची महत्त्वाचे ठिकाण होते. 3. सागर जिल्ह्यातील एरन व उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची ठिकाणे होती. या वसाहती तटबंदीयुक्त होत्या. 4. माळवा संस्कृतीतील मातीची भांडी पिवळसर रंगाचे असून त्यावर तपकिरी रंगाची नक्षी काढलेली असे. 5. माळवा संस्कृतीतील लोकांची घरे आयताकृती व ऐसपैस असत. टीप क्रमांक 3. कायथा संस्कृती. मध्य प्रदेशातील उज्जैनजवळ छोटी काली सिंध नदीच्या तीरावर कायथा संस्कृती अस्तित्वात होती. नागरी हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ही संस्कृती होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांशी त्यांचे संबंध असावेत. 2. कायथा संस्कृतीतील लोकांचे जीवन शेती व पशुपालनावर अवलंबून होते. 3. कायथा संस्कृतीतील हे लोक हाताने मातीची भांडी घडवत असत, तांब्याच्या कुऱ्हाडी बनवत, गारगोटीच्या दगडापासून सूक्ष्म अस्त्र तयार करीत. 4. तांब्याच्या बांगड्या, मौल्यवान खड्याचे मणी व हार, संगजीरा, दगडाच्या भुकटीपासून छोट्या आकाराचे मणी यासारख्या वस्तू व अलंकार बनवत असत. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. विधान क्रमांक 1. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी स्थलांतर केले. सकाराने स्पष्ट. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेल्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला. 2. हडप्पा संस्कृतीत
नगरामध्ये सतत अंतर्गत लढाया चालू होत्या. 3. हवामान बदलामुळे वारंवार दुष्काळ पडू लागला. पिकाऊ जमिनींची पिकण्याची क्षमता खालावली. 4. सरस्वती नदीच्या खोऱ्यात झालेल्या भूकंपामुळे नदीच्या पात्राच्या दिशा बदलल्या. सरस्वतीचे पात्र कोरडे पडले. पर्यावरणाचा ऱ्हास झाला. या अनेक कारणामुळे हडप्पा संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केले. विधान क्रमांक 2. माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते. सकारांश स्पष्ट. 1. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाण युगीन होत्या. 2. इसवी सनापूर्वी 1600च्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले. 3. माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रात प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसवल्या. 4. माळवा संस्कृतीतील हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले. त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6. मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 1. गुजरातमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. गुजरातमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड: पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व 3950 ते 2600. नागरी हडप्पा इसवी सन पूर्व 2600 ते 1900 आणि हडप्पोत्तर संस्कृती इसवी सन पूर्व 1900 ते 900. हडप्पा संस्कृतीच्या तिन्ही टप्प्यांची गुजरातमधील ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड मिळता जुळता आढळतो. गुजरातमधील ताम्रपाषाण संस्कृतीचा व्यवसाय: 1. गारगोटीच्या खड्यांचे रंगीबेरंगी मणी बनवणे. 2. गाव वसाहतीकडून मण्यासाठीचा कच्चा माल मिळवणे. 3. मातीची नक्षीदार सुंदर भांडी बनविणे. 4. शेतीमध्ये अन्नधान्य पिकवणे. गुजरातमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विस्तार: गुजरातमधील या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात असा विस्तीर्ण प्रदेशात झाला होता. 4. गुजरातमधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा इतर संस्कृतीशी असलेला संबंधाचा पुरावा: 1. ताम्रपाषाण संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील प्रभात संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रातील रंगपूर संस्कृतीशी होता. 2. ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये मातीच्या भांड्यांचे आणि हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांचे रंग, त्यांचे घाट आणि नक्षी यात साम्य आढळते. या पुराव्यावरून गुजरातमधील ताम्रपाषाण संस्कृतीचा संबंध होता हे सिद्ध होते. विधान क्रमांक 2. जोरवे संस्कृतीची माहिती लिहा. उत्तर. इनामगाव येथील उत्खननामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकांची माहिती उपलब्ध झालेली आहे. जोरवे संस्कृतीचा उदय: 1. इसवी सन पूर्व 1600च्या सुमारास मध्य प्रदेशातील माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले व त्यांनी येथे गाव वसाहती स्थापन केल्या. 2. जोरवे संस्कृतीच्या लोकांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन लोकांशी येऊन त्यांच्यात मातीची भांडी बनवण्याचे तंत्रज्ञान तसेच त्या भांड्यांच्या आकारात व नक्षीकामात बदल घडून आले. 3. या बदलातून माळवा संस्कृती ही नवीन संस्कृती उदयास आली. 2. जोरवे संस्कृतीतील भांडी: 1. जोरवे संस्कृतीतील मातीची भांडी पुरेशी भाजलेली असत, त्यामुळे त्यांचा आवाज धातूंच्या भांड्याप्रमाणे होत असे. या भांड्यांचा रंग लाल होता व त्यावर
काळ्या रंगाची सुंदर नक्षी काढलेली असे. 3. तोटीची भांडी, मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे, चंबू, घडे अशी वेगवेगळ्या घाटांची भांडी हे लोक वापरत असत. जोरवे संस्कृतीतील घरे. इनामगावच्या मध्यवर्ती जागेत गावप्रमुखाचे 5 खोल्यांचे प्रशस्त व चौकोनी आकाराचे घर होते. 2. गोल खड्डा करून त्यावर उभारलेल्या झोपड्यात सर्वसामान्य लोक राहत असत. जोरवे संस्कृतीतील लोकांचे अन्न. 1. जोरवे संस्कृतीतील शेतकरी गहू, बार्ली, ज्वारी ही पिके घेत असत. 2. प्राण्यांचे मांस, मासे हा आहार घेत असत. 3. धान्यांची साठवणूक करण्यासाठी गाव प्रमुखाच्या घरात मोठे बळदे असत.